जसं की तुम्ही पाहताय माझं दार खूपच मेसी झालं होतं, त्यामुळे मी ते पटकन क्लीन केलं आणि ते क्लीन केल्यानंतर मी देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर छान असं प्रसन्न वातावरण घरामध्ये झालेलं आहे. आणि आता उद्या गौरी आहे, त्यामुळे मला गावी जायचं आहे. घरातलं इथंसुद्धा सगळं व्यवस्थित आवरून मला गावासाठी निघायचं आहे. त्यासाठी मी पहिला स्वयंपाक करून घेतला. सगळं घरातले छोटे मोठे जे गोष्टी आहेत, क्लिनिंग वगैरे ते आवरल्यानंतर मी स्वयंपाकाला स्टार्ट केलेली आहे. बेसिकली माझं बऱ्यापैकी जे स्वयंपाक आहे तो कंप्लीट झालेला आहे. फक्त आता चपाती आणि भाजीसुद्धा माझी फोडणी घालून झालेली आहे. उरलेली आहे ती फक्त चपाती. तर त्यासाठी मी कणिक मळत आहे. तर कणिक मळता मळता माझ्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येत आहेत. जसं की गौरीचे डेकोरेशन कसं करायचं, तिची आरास कशी मांडायची, तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मला लागतील, कोणत्या कोणत्या विकत घ्याव्या लागतील आणि गौरी गणपती जसे बसलेले असतात त्याच्या म्हणजे मेजरमेंटनुसार ती आरास कशी मांडावी, हे सगळे विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत. ते विचार करत करत मी चपाती वगैरे करत आहे. तर माझी कणिक मळून झालेली आहे आणि मी ती 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवली आहे. कणिक जोवर रेस्ट होते तोवर मी मला जे जे कपडे वगैरे लागणार आहेत ते मी काढून ठेवलेले आहेत. तर मग कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे. मग मी चपातीला स्टार्ट करत आहेत. तर चपाती करता करतासुद्धा खूप सारे हेच विचार माझ्या डोक्यामध्ये येत आहेत. तर गौरी गणपती म्हणल्यानंतर गौरीच्या वेळेस आपल्याला साडी वगैरे नेसावी लागते. तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. कारण नॉर्मली आपलं साडी नेसणं होत नाही. असं सणासुदीच्या वेळेसच आपण साडी नेसतो. त्यामुळे काही गोष्टी विसरतात. त्यामुळं असं काही विसरायला नको. त्यामुळं मी ह्या गोष्टींना ज्यावेळी मी काम करत असते, म्हणजे मेंटली वर्क ज्यावेळी काही नसतं, फक्त फिजिकली जे वर्क आपण करत असतो त्यावेळी मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करत असते, जेणेकरून माझ्याकडून कोणतीही गोष्ट राहायला नको. तर म्हणजे माझं असं नेहमीच असतं की म्हणजे मी ज्यावेळी स्वयंपाक वगैरे करत असते त्यावेळी माझ्या डोक्यात खूप सारे विचार येत असतात की पुढं काय करायचं असेल किंवा उद्या काय आहे, हे सगळे खूप सारे विचार माझ्या मनामध्ये येत असतात. तर मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं वाटते की मला गावी निघण्यासाठी संध्याकाळ तर नक्कीच होईल. कारण बॅग पॅक करून घरातली सगळी क्लिनिंग करून अगस्त्याला झोपून उठवून ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे संध्याकाळच होईल. त्यासाठी मी स्वयंपाक वगैरे पटकन करून घेतला. किचन असं छान क्लीन करून घेतलं आणि मग आम्ही छान असं मस्तपैकी दुपारचं जेवण केलं. त्याच्यानंतर जे काही मी कपडे काढून ठेवले होते बॅग पॅक करण्यासाठी, ते कपडे बॅगमध्ये पटकन पॅक केले, अगस्त्याला झोपवलं आणि आम्ही निघण्यासाठी संध्याकाळ तर झालीच. तर मी जसं अंदाज मांडला होता त्याप्रमाणे संध्याकाळ झाली. तर दुसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होतं. तर त्याचे काही पिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर ते पिक्स नक्की तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याचेसुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्यामध्ये मी गौरीचे सगळे दागिने वगैरे ठेवून त्याच्याच बाजूला पानांचा गणपती तयार केलेला आहे आणि त्याच्याच शेजारी लक्ष्मीची पावलं ठेवलेली आहेत आणि फराळ पण ठेवलेला आहे. थोडाफार फराळ जो आहे तो घरी बनवलेला आहे, थोडा बाहेरून आणलेला आहे. पुरणपोळीचा नैवेद्य आहे, भाजी भाकरीचा नैवेद्य आहे. अशी गौराईला छान अशी सजवलेली आहे. त्याच्याच बाजूला गणपती आहे. त्याच्यानंतर छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आरास मांडलेली आहे छान. कुठलीही पूजा म्हटलं की रांगोळी तर येतेच. मग त्यामुळे मी छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांच्यावर सुद्धा मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून त्या पायऱ्यांना मी असं सजवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारीसुद्धा 2-3 घरात जे आहे ते डेकोरेशन खूप छान केलं होतं. ते मला खूपच आवडलं. म्हटलं तुमच्याशी सुद्धा ते व्हिडिओज शेअर करूयात. तर इथं राधाकृष्णाचं डेकोरेशन केलं होतं आणि त्यांनी जी गौराई आहे ती मोरावर बसवलेली होती. हे मला खूप आवडलं आणि त्याचा मी पटकन व्हिडिओ करून घेतला. आणि दुसरीकडे हिमालयाचं डेकोरेशन केलेलं होतं. ते सुद्धा खूप छान अशा पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलं होतं. मला खूपच आवडलं. त्याच्यानंतर मी जे डेकोरेशन केलेलं आहे त्याला तर मेहनत केलीच आहे. पण त्या मेहनतीनंतर जो काही मला व्ह्यू बघायला मिळाला त्यातून मनाला खूप प्रसन्नता मिळाली. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.